स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थांच्या लीला असंख्य. त्या सांगायच्या तर सुरुवात नेमकी कुठून करायची हाही प्रश्नच. अशा वेळी गुरुला शरण जाणंच योग्य. गुरु परीक्षा घेईल, रडवेल, पण विश्वास अढळ ठेवा. मग तारूनही तोच नेईल. कसं ते पाहूया या मण्याबाच्या कथेमधून. शास्त्री बुवा येत आहेत ना? हो तर त्यांच्या हातूनच रामरायाला पाळण्यात घालायचंय. माधवराव, यायचं का आम्ही? मनोहर पंत, या ना, या या. काय झाली का तयारी? नाही, शास्त्री बुवा यायचेत अजून. शास्त्री बुवा, या. काय झाली का तयारी? हो हो, झाली तयारी. आपलीच वाट बघत होतो. श्री रामचंद्र की श्री रामचंद्र की. महाराज, आमच्यावर कृपा करा. आम्हाला त्या श्रीरामाचं दर्शन घेऊ द्या. तुमची हिम्मत कशी झाली या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवण्याची? एकदा काय हजारदा नाक इथं खासलीत ना, अगदी काशी विश्वेश्वरापुढे लोटांगण घातलं तरी त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. गेल्या जन्मीचे भोग आहेत तुमचे, ते भोगूनच संपवायचे तुमचे तुम्हाला. आम्हाला त्या देवाला नुसता नमस्कार करू द्यावं. कसं लांबून आलो आम्ही. आत्ताच्या आता या दोघांना इथून बाहेर काढा. नको, मी पाया पडते तुमच्या. नको, अहो सोडा त्यांना. अहो अहो सोडा त्यांना. अहो सोडा त्यांना. हो. शास्त्री बुवा, आजच्या चांगल्या दिवसाची चिडू नका. तुमच्या तोंडून आम्हाला राम जन्मकथा ऐकायची. चालताय ना? चला.
हे सगळं आपल्याच वाट्याला का येतो? देवाच्या नुसत्या सावलीनं सगळे पाप नष्ट होतात असं म्हणतात ना. मग त्या देवालाही आपला विटाळ झाला. हो, इतके वाईट आहोत आपण. लक्ष्मी, तू 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 त्रागा करू नकोस. वाईट सुद्धा वाटून घेऊ नकोस. आपले भोग आहेत असं समजायचं आणि गप्प बसायचं. हे कसले आले भोग? आयुष्य संपत आलं तरी ते संपत नाहीये. या जन्मात आपण स्वामींची एवढी सेवा करतो त्याचा काहीच अर्थ नाहीये. तुम्ही तर उठता बसता जाता येता सतत स्वामींचा जप करता. मग स्वामींना आपली ही दशा का दिसत नाही? त्यांना आपली दया येत नाही. ही स्वामी इच्छा. हे बघ, स्वामी आपलं कधीही वाईट करणार नाहीत. त्याने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय ना त्या स्थितीत राहायचा प्रयत्न करायचा बस. तेच तर करतोय आपण. तसंच तर जगतोय. पण हे आजूबाजूचे लोक आपल्याला कुठं जगू देत आहेत? जे आपल्या पदरात घडलं त्याला आपण जबाबदार आहोत का? आणि नशीब असं मागून येता येत नाही हो. तसं असतं ना तर हे दुर्दैव आपण कधीच वाकून घेतलं नसतं. चल चल लक्ष्मी, चल चल घराकडे जाऊ. तर अशा प्रकारे राम जन्म झाला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. बोला श्री रामचंद्र की जय. आणि मी काय म्हणतो, 5-5 मतिमंद मुलं एका वेळेला असणं हा काही निव्वळ योगायोग नव्हे. गेल्या जन्मीचं पाप आहे ते. परमेश्वरानं त्याला दिलेली शिक्षा आहे ही. दुसरा एखादा असता तर 5-5 दगडावर आपलं डोकं आपण कपाळमोक्ष करून घेतला असता. पण हा जगतोच आहे. जिथे तिथं हा आडवा येतो. गावातल्या सणा समारंभावर उत्सवावर आपली सावली पडून जातो. असा माणूस आपल्या गावात असणं म्हणजे आपलं दुर्दैव. त्याच्याशी कोण संबंध ठेवत नाही, याच्यावर कोण व्यवहार करत नाही. अजून काय करायचं? सगळे उपाय करून थकलो आपण. रितसर वाळीत टाका त्याला. नवे पंचायत बोलून गावाच्या हद्दीबाहेर फेकून द्या त्याला. तेच आपल्या हिताचं होईल. केशव, या गावातील पंचायत आता या क्षणापासून तुला गावातून बाहेर काढताय. आता या क्षणापासून तू गावातून चालता हो. गावाबाहेर जाऊ? कुठे जाऊ? जा कुठेही जा. 10 दिशा मोकळ्या आहेत तुला. पण या इथून बसताना हलाव. पण माझी काय चूक झाली? काय चुकलं? सगळंच चुकलंय तुझं. तुझ्या कर्माची फळं तुझ्या पोटी आलेत. माझ्या पोटी मतिमंद मुलं आली. आजपर्यंत तुला तुझ्या कुटुंबाला या गावाने सहन केलं तरी तुझं हे निवडुंगाचं रान वाढतच चाललंय. आणि त्याचे परिणाम सगळ्या गावाला भोगावे लागतायत. हे बघ, तू कुठेही जा पण इथं नको. तू इथं आहेस म्हणून नियतीचा कोप होतो या गावावर. गेल्या साली दुष्काळ पडला. आपल्या गावातली नदी पण आटत चालली.
परवा तर त्या महादेवाच्या देवळातल्या अभिषेक पात्राला तडा गेला. या सर्व विचित्र घटनांना सर्वस्वी तू जबाबदार आहेस. झाडाच्या फळांना कीड लागली तर ते छाटून तरी टाकता येतं, पण तुझ्या पोटी जन्माला आलेल्या या 5-5 मतिमंद मुलांचं काय? गावानं का म्हणून ही असली अवलक्षणी विद्रूप ध्यानं आपल्या जवळ बाळगायची? गावाला लागलेला कलंक आहे हा. महाराज, सरपंच, काही झालं तरी ती हाडामासाची माणसं आहेत. आपण जनावरांना सुद्धा याच्यापेक्षा जास्ती मान देतो. अशी पोरं आमच्या पोटी जन्माला आली, हा काय आमचा दोष आहे का? हे बघा, आम्हाला बेघर करू नका, निर्वासित करू नका. सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करा. हे बघ, याच्यावर काही बोलणं आता शिल्लक राहिलेलं नाही. सरपंच, तुमचा निर्णय जाहीर करा आणि ताबडतोब ही पंचायत बरखास्त करा. निर्णय झालाय. सूर्यास्तापूर्वी आपणहून हे गाव सोडून निघून जावं, अन्यथा हे कार्य आम्हाला आमच्या हातून करावं लागेल. किती गाढ झोपलाय हा. सगळ्या दुःखांपासून, वेदनांपासून दूर गेलाय. होय, हीच झोपच. वेदनांपासून तात्पुरती का असेना, पण सुटका करते. आमचं हे जगणं म्हणजे केवळ दुःख भोगणं आहे. सर्वांचं सोसणं संपवायचं असेल तर हे घरच नाही तर हे जगच सोडून द्यायला पाहिजे. तेव्हा आता आम्ही सर्वांनीच कायमच झोपी जावं, हेच बरं. स्वामी, मला क्षमा करा. आता अजून लढण्याची ताकद माझ्यात नाही. मी हरलो, माघार घेतोय. स्वामी, स्वामी समर्थ. अहो, भाताची पेच केलीये, पिऊन घेऊया जायच्या आधी. जाण्याची वेळ आता आलीच आहे लक्ष्मी. आपल्या सगळ्यांचीच. जा, तुझ्या मित्राला म्हणावं सूर्य बुडालाय. त्याला गावात राहण्याची जी मुभा दिली होती ती मुदत संपलेली आहे. ताबडतोब हे गाव सोडून निघ म्हणावं. जा. बा म्हणे बा उठ म्हणे बा हे काय, तू एकटाच आलास? तुझा तो अवलक्षणी मित्र कुठे आहे? तो आता सगळ्या सुखदुःखांच्या पलीकडे गेलाय. सगळं संपलं. केशवनी त्याच्या सगळ्या कुटुंबासमवेत देहत्याग केलाय. हा मन्याबा तेवढा वाचला. अच्छा, म्हणजे पाप नष्ट झालं तरी त्याचा थोडासा अंश जो शिल्लक आहे. शास्त्री बुवा, मन्याबाला माझ्याजवळ ठेवावं. आमची याला परवानगी नाही. आत्ताच्या आत्ता याला गावाबाहेरच्या जंगलात सोडून या.
मी तुमच्या पाया पडतो, सोडा त्याला, सोडा त्याला. अरे आपल्या मागून कोणीतरी येत आहे. या मनाबाला इथे सोडा, न तर आपण मरू. चला 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 चला. चला 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 चला. मी तुझ्या पाठी आहे. शास्त्री बुवा, हे लोक त्या मन्याबाला सोडायला जंगलात गेले होते. त्या घंटात जंगलात कोणता तरी प्राणी त्यांच्या मागे लागला. ते घाबरले आणि त्याला सोडून तिथेच निघून आले. योग्य केलं. थोडक्यात काय, त्या भुकेल्या प्राण्याच्या भक्षस्थानी पडला असणार तो, आणि त्याच्यात पोटात असलेल्या विषामुळे त्याने तडफडून प्राण सोडले असणार, नाही का? नाही शास्त्री बुवा, तुमचे दोन्ही तर्क चुकीचे आहेत. मी परत आलो. तू तू कसं काय परत आलास? भगवान ज्याला ताडतो त्याला कोण मारू शकतो? दोन वाक्य काय, दोन शब्द सुद्धा धड बोलता येत नव्हते तुला, आणि आता आम्हाला शिकवायला निघालास काय? शास्त्री बुवा, तुम्ही वयानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठे आहात. तुमच्याहून मी लहान आहे, पण इतकं सांगू शकतो की आज मी बोलू शकत नाही, तर तुम्ही म्हणाल त्या विषयावर बोलू शकतो. तुम्ही काही प्रश्न करून माझी परीक्षा घेऊ शकता. हे सर्व अविश्वसनीय आहे, पण तरीही तुझ्या बोलण्याचं प्रत्यंतर घेणं आम्हाला भाग आहे. तर मला एक सांग, परमेश्वर आणि गुरु या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? निसंशय गुरुच श्रेष्ठ आहेत. गुरु चरित्रात असा उल्लेख आहे की देवानं पाठ फिरवली तर गुरु सांभाळेल, पण गुरुनं दूर केलं तर देव काहीच करू शकत नाही. मला सांग मन्याबा, एका रात्रीत तू हे ज्ञान कसं काय मिळवलंस? जंगलात बेशुद्ध अवस्थेत होतो, अचानक जाणवलं पुन्हा एका सिद्ध पुरुषाची सावली पडली आपल्यावर. कोण होता तो? मला माहित नाही, मी ओळखत नाही त्यांना, पण त्यांचं जे मला रूप जाणवलं ते मी रेखाटून दाखवतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज. अरे, हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ केशव यांचा परम भक्त होता. आणि आज स्वामींनी स्वतःच त्यांच्या मुलावर अनुग्रह दाखवून त्याच्या भक्तीचं फळ दिलंय. कोण, कुठला स्वामी? माझा अजिबात याच्यावर विश्वास नाही. असा कुठला स्वामी जर केशवच्या मागे असता तर केशव बरोबर इतर मुलांचे प्राण का घेतले असते त्यानं? ते का नाही वाचले? कारण प्रत्येक व्यक्तीची जाण्याची वेळ ठरलेली असते. त्यांचं आयुष्य तेवढंच होतं, आणि कोणतीही साक्षात्कारी व्यक्ती निसर्ग नियमात हस्तक्षेप करून विधिलिखित बदलत नसते. काय सांगावं, स्वामींनी त्यांना मोक्ष देऊन त्यांचा उद्धार केला असेल, आणि माझं व्यंग दूर करून माझाही उद्धार केला असेल. कुणावरच अन्याय होऊ दिला नाही त्यांनी. कोतांड आहे सगळं. असल्या भोंदू साधूंवर माझा अजिबात विश्वास नाही. उद्या जातो अक्कलकोटला आणि या भोंदू स्वामींचं पितळ उघडं करतो की नाही बघा. तसं नाही केलं ना तर नावाचा नारायण शास्त्री नाही मी. गुरुनिष्ठा ही जगातील सर्वश्रेष्ठ निष्ठा आहे. प्रत्यक्ष काळावर मात करण्याची क्षमताही तिच्यात असते.